नमस्कार, कशा आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर झालेली आहे आणि आता दिवस तर नाही म्हणता येणार, दिवसच आहे पण आता झालेली आहे दुपार आणि दुपारचे आता 12 वाजलेले 1 वाजत आलेले आहेत ना की 12 वाजलेले आहेत. तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. कारण मी जशी इथे आली आहे ना त्या दिवसापासून इतका पाऊस आहे, इतका पाऊस आहे की तुम्हाला काय सांगू. आणि माझ्या मागे तर तुम्हाला दिसतच असेल, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन की कपडे किती आहेत आणि सुकवायचे किती प्रॉब्लेम आहेत आणि घराची दुर्दशा काय आहे ती. खूप वैताग आलेला आहे इथे. बाहेरसुद्धा खूप घाण आहे. दार तर उघडं ठेवू शकत नाही, इतकी प्रचंड बाहेर घाण आहे. आणि राहिलं घरात तर घरात पण इतकं म्हणजे पाणी गळतंय ना बस. आणि त्यात हे माझं फर्निचर आहे. दुसरं काही नाही आहे, कारण केलं तर काहीच नाही आहे वरती पत्र्याचं. पण माझ्या फर्निचरचं वाट लागणार आहे त्याचं काय. हे आहे आता लाकडाचं. ते तर काय लाकूड जर का पाणी लागलं तर ते फुगणारच आहे. आणि राहिला कपाटाचे सुद्धा जे आरसे आहेत ना मिरर, ते सुद्धा 11-12च्या दरम्यान बघायला गेलं ना की ते पूर्ण असं त्याला पाणी सुटतं, पूर्ण ब्लर दिसतं. मला तेही पुसून काढावं लागतं. आणि खूप म्हणजे बेकार हालत आहे. आणि बेड वगैरे आहे सध्या. तर लवकरात लवकर मी ही रूम सोडणारच आहे. रूम बघितलेली आहे मी, त्याचा व्हिडिओ केला नव्हता कारण लक्षातच राहिलं नाही माझ्या. असंच सहज बघायला म्हणून गेलो आणि रूम आवडलीसुद्धा आणि खूप मस्त आहे. ते मी आता दाखवणार नाही. आणि रूमचं सध्या काम चालू आहे, जे बघितले आहे ते. पायपिंग फिटिंग वगैरे चालू आहे, त्यामुळे माहीत नाही ते कधी होईल. होईल एक या 2 महिन्यात तर नक्कीच होईलच. 2 महिने पण भरपूर होत आहेत, त्याच्या आधीच होईल मला असं वाटतं. वरती स्लॅब आहे ना आणि मी लास्ट मजल्यावर घेतलं आहे, त्यामुळे वरती ते पत्र्याचा शेड वगैरे मारणार आहे. सो ते झालं की आम्ही रूम सोडणारच आहे ही. नको, कारण सगळीकडे पैसे देऊनच राहायचं आहे, कोणी फुकट आपल्याला ठेवत नाही आहे. आणि पैसे देऊन राहायचं तर चांगलंच राहिलं पाहिजे, जेणेकरून पैसे जातात आणि काही त्याचा फायदा नाही आहे आणि आपलाच लॉस होत असेल मग ती कुणालाच राहू वाटत नाही मग अशा ठिकाणी. मग गेलेलंच बरं आहे चांगल्या पैशाने, 2 पैसे जास्त का जाईना असं. तर आली त्या दिवशी इतकी घरात घाण होती, इतकी घरात घाण होती की तुम्हाला काय सांगू, सांगण्यापलीकडेच घाण होती. इतकी म्हणजे घराची दुर्दशा झाली होती, की म्हणजे घराची दुर्दशा झाली होती ना की काय सांगू तुम्हाला. इतकी खूप बेकार झालं होतं. आणि तिथून आल्यावरती मग मला ते साफ